सेवक सेविका मिळून भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा नमस्कार बाबा, सगळ्यांना नमस्कार। परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे कुंभारटोली या परिसरामध्ये बाबांचे सेवक आदरणीय भास्कररावजी आमगे साहेब यांच्या निवासस्थानी 9वे वन कार्य पार पडलेले आहे आणि त्या निमित्ताने एका भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे। या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे आणि बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्व सेवकांना प्रेम देणाऱ्या आई वाराणसी उपस्थित आहे। आईंना माझा प्रणाम। आजच्या या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मंडळाचे कार्यकर्ते आदरणीय नामदेवरावजी ठवकर साहेब यांना सुद्धा माझा प्रणाम। प्रामुख्याने या कार्यक्रमामध्ये उपस्थित या मंचवर आदरणीय परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे सोनेगाव परिसरातील मार्गदर्शक आदरणीय वासुदेवजी देशमुख साहेब, गट नंबर 9 चे मार्गदर्शक आदरणीय ताराचंदजी बावनकुळे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। उपस्थित मंच फार मोठा आहे आणि वेळ कमी आहे आणि म्हणून उपस्थित सर्व मंचवर असलेले सन्माननीय कार्यकर्ता मंडळी, मार्गदर्शक मंडळी, सर्व सन्माननीय बाबांचे सेवक सेविका, बालगोपाल या सगळ्यांना माझा नमस्कार। फार चांगले चांगले मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला मिळाले। मी परमेश्वराला सकाळी सांगितलं की आज जे हवन कार्य आहे, काल 15 नोव्हेंबरचा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये प्रत्येक सेवकांना बुद्धी दे की या ठिकाणी तत्वशब्द नियमाच्या आधारे ध्येय धोरणानुसार मार्गदर्शन झालं पाहिजे आणि तसं मार्गदर्शन आज आम्हाला मिळालं। भाव तिथं देव। गंमत अशी आहे की आम्ही 1 वाजतापासून या ठिकाणी बसलो, काहीतरी आम्हाला मिळेल या कार्यक्रमामध्ये आम्ही आलो। या कार्यक्रमातून आम्हाला आमच्या जीवनात काहीतरी फायदा होईल हा दृष्टिकोन मनात धरून या परमेश्वरी कार्यामध्ये आपण बसलेलो आहोत। मी तुम्हाला 100% गॅरंटीने सांगतो की आमचा भाव त्या परमेश्वराप्रती असला आणि या ठिकाणी आमची किती वेळ जरी गेली असेल तरी परमेश्वर आमचे जीवन बनवण्याशिवाय राहणार नाही, हे 100% खरं आहे। आणि म्हणून म्हटलंय की भाव तिथं देव। आणि जर आम्ही फक्त आमच्या भाऊला पाहून, भास्कर भाऊला पाहून जर कार्यक्रमात आलो असेल तर देव नाही भेटणार। देवाला पाहायला आम्ही कुठे कुठे गेलो हे सगळ्यांना अनुभव आहे। अनेक मध्ये असताना आम्ही महादेवाला गेलो, पहाडीवर गेलो, नागद्वाराला गेलो, डोंगरगडला गेलो, ताजबागला गेलो, अनेक ठिकाणी आम्ही देवाला पाहायला फिरलो की मला हा मिळेल आणि समाधानी मिळेल, पण असं काही घडलं नाही। बाबांनी ओळख सांगितली मार्गात आल्यावर की तुझ्या आहे तुझ्यापाशी परी तू जागा भुललासी। परमेश्वराला पाहण्याची तुम्हाला काही गरज नाहीये, परमेश्वर हा तुमच्यापाशी आहे। परमेश्वर कुठं आहे? हा आमच्यापाशी आहे, पण त्याला ओळखण्याची गरज आहे, त्याला ओळखण्याची गरज आहे। आम्ही एक उदाहरण सांगतो। कुटुंब असते आपलं आणि कुटुंबामध्ये आई वडील असते। आम्ही आई वडिलांची सेवाच करत नाही, आम्ही आई वडिलांची सेवा करत नाही, मग कुठून देवाची ओळख होईल आम्हाला? कुठून आम्हाला देवाची ओळख होईल? आई वडिलांची, सासू सासऱ्याची सेवा करणं, म्हाताऱ्याची सेवा करणं हे त्यामध्ये परमेश्वर मिळतो हे बाबांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। आपल्या आत्म्यामध्ये
आपला आत्मा शुद्धीकरणाचा असला पाहिजे. आम्ही जरी आत्म्यामध्ये कचरा भरून ठेवला तर देव त्या ठिकाणी वास करणार नाही. आमच्या घरी जर पाहुणे येत असले तर आम्ही साफसफाईने राहतो, दररोज आलूपोळा खातो, पण त्या दिवशी त्याच्यावर खोबरं सोडतो नाही का. सुंदर दिसलं पाहिजे, पाहुण्याला वाटलं पाहिजे नाही नाही चांगले लोक आहे, किती सुंदर त्यांच्याकडे मिळालं. त्यांची मन वळवण्याकरता, त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता मग आमच्या मनामध्ये जर चांगले विचार जर ठेवले, आम्ही बाबांच्या तत्वशब्द नियमाप्रमाणे जर ते विचार आमच्या मनात ठेवले तर देवालाही गोडी वाटेल. नाही, हे मंदिर चांगलं आहे, हे मंदिर चांगलं आहे आणि या मंदिरामध्ये मला जाऊन बसायचं आहे. म्हणजे गोडवा निर्माण झाला आमच्या कुटुंबामध्ये, पती पत्नीमध्ये, परिवारामध्ये एकता निर्माण झाली की त्याला बरं वाटते आणि तो आमच्या कुटुंबामध्ये येऊन आमच्या सगळं दुःखांचा नायनाट करतो. हे मी स्वतः आजमावला आहे, प्रत्येक सेवकांनी आजमावला आहे. या मार्गामध्ये कॅन्सर दूर झाला, महारोग दूर झाला, ब्रेन ट्यूमर दूर झालं, प्रॅक्टिकल अनुभव. या ठिकाणी जी चर्चा बैठक का बरं घेतो आम्ही, हा पोंगा लावण्याचं कारण काय आहे, याचा उद्देश तो आहे की जो गरीब आणि दुःखी व्यक्ती आहे तो जागला पाहिजे, त्याला कुठेतरी या परमेश्वराची गुण मिळाला पाहिजे आणि त्याचं दुःख दूर झालं पाहिजे. काही लोक, तुम्हाला काही अनुभव सांगतो की अनेक वाले सुद्धा महान पैकी बाबा जुमदेवजीचं नाव घेऊन, भगवान बाबा हनुमानजीचं नाव घेऊन आपलं दुःख दूर करत आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आज आम्हाला गरज आहे त्या गोष्टीची की आम्ही परिवारामध्ये एकता निर्माण करायला पाहिजे. मार्ग घेतला 5-5, 7-7 वर्ष, 10-10 वर्ष कार्य सुरू ठेवतात. काकाजी माझे घर व्हायचं आहे, काकाजी माझे फलानं व्हायचं आहे. अरे मार्गात आलो कशा करता, हा उद्देश आम्ही धरला पाहिजे. कसे करता मार्गात आलो, मग ज्या गोष्टी करता मार्गात आलो ते जीवन जर सुखी झालं तर परमेश्वराला आम्ही आमच्या घरी आणायला कंटाळा काय करतो. काय बरं नाही काकाजी, काही लोक म्हणते दररोज सकाळी उठलं म्हणजे देव भेटते. मान्य आहे ना. मग आता आम्हाला 25-30 वर्ष झाले, आमच्या घरी प्रतिमा आहे, मग आम्हाला काय देव भेटत नाही का, हा प्रश्न आहे आमच्या समोर. बाबांच्या काळामध्ये 3, 7, 11, 21 खूप झाला तर अडीअडचणी असल्या तर डबल 21. याच्याशिवाय कार्य मिळत नव्हते. बाबा स्पष्ट बोलत होते की या दवाखान्यात जर तुला आराम लागत नसेल तर दुसऱ्या दवाखान्यात चालला जा. आणि त्या 3 दिवसामध्ये प्रत्येकाला आराम मिळाला आहे. आज आम्ही माईकवर सांगतो की मी मार्गात आलो, अनेक मध्ये असा होतो आणि मार्गात आल्यानंतर 3 दिवसाची मला समाधानी मिळाली. मग जर आम्हाला समाधानी मिळाली, दुःखाचा नायनाट झाला तर आम्ही परमनंट काय होत नाही, हा प्रश्न आमच्या 10-10 वर्षाचे सेवक आहे तो. आता माझ्याकडे वानखेडे काकाजीकडून बरेच सेवक आले, कळव साहेबाकडून बरेच सेवक आले. याच्यात पाहायला मिळालं मला एक तर दारूचं व्यसन. मार्गात आल्यावरही काही लोक दारू पितात जेणेकरून मार्गदर्शकाची बदनाम होते. पण आम्ही बाबाच्या ध्येय धोरणानुसार विचार करतो की नाही, एक चान्स ह्याला देऊन टाका, याचा परिवार सुखी झाला पाहिजे. बायको रडते, मुलं बाळं रडते आणि हा दारू पिते. काकाजी पिऊन घेतली. आता तो एक आमच्या गावच्या सेवक आहे, आमच्या गावच्या सेवकीने बसलं इथं, त्याला अण्णा म्हणून म्हणते, अण्णा त्या घाटापाशी बिलकुल ठेला लागते त्याच्या. खूप दारू पितात, खूप दारू पित होता. जिपकाटे काकाजी बापूकडून कार्य होते, कीर्तिवानकडून, त्याने हाकलून दिलं, दारू पिला. 2-4 मार्गदर्शक त्यांनी बदलवले, तरीही मी त्यांना जवळ केलं की चला बा आता तरी दुरुस्त होईल. आणि 1 वर्ष झाला कामावर लागला, असा धंदा चालायला लागला की 1000-1500 रुपये तो रोज कमवत होता. आणि बाई त्या दिवशी मंडळी पाहायला गेला वाघमारे बाई आणि त्यांनी दारू पिऊन घेतली. त्याला म्हणलं बिलकुल आता माझ्याकडे यायचे नाही, संपली तुझी, संपलं आता, तत्व शब्द नियम झालं. 3 वेळा तुला चान्स देण्यात आला. शेवटीला मी म्हटलं की त्याला तुझी मुलगी आहे, लग्नाची मुलगी आहे. आता हा सगळा प्रश्न निर्माण होते तर आम्हाला आमच्या परिवारामध्ये काही करू शकत नाही, त्याचा विचार नाही आणि आम्ही कुठेही मन वळवतो. मंडळीमध्ये काय होतं, दोस्त मिळाला, कोणी नाही कोणाचे मित्र नाही, भाऊ नाही, कोणी नाही कोणाचे अंती जाणे केल्याचे.
शौर्य पुत्र दशरथा अंतकारी इतिहास आहे. आम्ही सांगू सांगू थकून गेलो. बाबा म्हणे मी 40 वर्ष शिकवलं पण सेवक शिकू शकले नाही. जेव्हा गरज लागते तेव्हा काटेकोरपणे नवीन सेवक इतक्या उल्हासाने कार्य करते की त्याची हद्द नाही. आणि परमनंट झाले की त्यांना ऋण्या लागतात. त्यांना काय लागतात? ऋण्या लागतात. असं होऊ देऊ नका. आमची ओढ, आमचे लक्ष त्या परमेश्वराकडे असलं पाहिजे. अहो असे दुःख दूर झाले ज्या ठिकाणी विज्ञान फेल होऊन गेलं, ज्या ठिकाणी विज्ञान फेल झालं. 10 वर्षाचा मुलगा बाई त्या भिलगावच्या कोमामध्ये चालला गेला. कोमामध्ये गेला, 2 महिने कोमात राहिला. डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही भेटी रिश्तेदाराच्या घेऊन टाका. आता याची घडी फार कमी आहे, 1-2 दिवसाची घडी आहे, संपला हा. शब्द सुटला. आम्ही पाहायला गेलो, शब्दाची सोडवणूक झाली. त्याला रस्ता मिळाला भगवत कृपेचा. आणि शब्दावर त्या मार्गदर्शकाने सांगितलं की तुम्ही 1 तासात 3 वेळा तीर्थ बनवा आणि त्या मुलाला द्या. तुम्हाला सगळं आठवणीसाठी सांगतो. मार्गदर्शकाचे दुसरं काहीच नाही आहे, निंबू नारळ नाही, काही नाही आहे. तुम्ही जरी सकाळी तीर्थ केले असाल आणि दुपारी तब्येत जर बरोबर नसली, मार्गदर्शकाला जर फोन केला, मार्गदर्शक सुद्धा तेच सांगते का तू तीर्थ बनवून टाक. तर तुमचं उत्तर कसं निघतं माहिती आहे का? बघाजी मी सकाळी बनवलं होतं. म्हणजे त्या शब्दाची तो शब्द तुटला की शब्द लागत नाही. शब्द हा भगवान आहे आणि नाही मानलं तर शब्द हा सैतान आहे. शब्द सांभाळून बोल. शब्दाला नाही हात पाय. वाणी निघते, हवा निघते. ही वाणी आहे, हवा. याला थांबवू शकत नाही आम्ही. म्हणून त्याला सांभाळून बोललं पाहिजे. शब्द सांभाळून बोल. शब्दाला नाही हात पाय. एक शब्द औषध करे, एक शब्द करे घाव. अशा पद्धतीने आम्ही त्या शब्दाचा जर मान ठेवला, त्या व्यक्तीने दररोज तीर्थ बनवायचा. परंतु मार्गदर्शकाचा शब्द मिळाला, त्याने तीर्थ केलं. 1 तासात 3 वेळा. कोमात होता, पेऊ शकत नव्हता. होटाला लावण्यात आलं. होटाला ते तीर्थ फक्त होटाला लावण्यात आलं. कोमातून बाहेर निघाला. तो मुलगा जिवंत आहे. आज ग्रॅज्युएशन झालं त्या मुलाचे भिलगावला. शेषरावजी लेंडे यांच्या मुलगा. पत्ता काढून घ्या तुम्ही. कॅन्सर सारखं दुःख दूर झालं. ती गोंड्याची मुलगी, हृदयाला कॅन्सर होता, हृदयाला. डॉक्टर म्हणे नाही, ऑपरेशन केलं तरी डेथ केस आणावं लागेल. मी स्वतः त्या मुलीपाशी होतो. हे दोन्ही जे अनुभव सांगून आलो हे ऐकलेले नाही आहे. मी स्वतः त्या ठिकाणी हजर होतो. स्वतः त्या ठिकाणी हजर होतो. हृदयाला कॅन्सर होता. ही मुलगी वाचू शकत नाही म्हणे. जोपर्यंत ऑपरेशन करू नका म्हणे डॉक्टरचा सल्ला. जोपर्यंत आहे तोपर्यंत राहू द्या. ज्या दिवशी हवा बंद होईल, म्हणजे ते नळी आहे, त्या नळीमध्ये तो कॅन्सरचा तुकडा मासाचा तो टच झाला होता. तो वाढला की श्वासोश्वास बंद होईल आणि मरून जाईल म्हणे. पण ऑपरेशन करू नका, जिवंत राहणार नाही. पण मुलीचा बाप काय म्हणतो? मला ऑपरेशन करायचे या मुलीचं. माझ्या बाबा करायला म्हणतो. विश्वास का गुरु एक हो, जैसे गुरु पर ध्यान दो, जो खास की पहचान दो, वैसे गुरु पर जान दो. विश्वास त्या बाबावर दर्शवला आणि डॉक्टरला सांगितलं तुम्ही ऑपरेशन करा. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन केलं, सक्सेस झालं पाहिजे. ते ऑपरेशन सक्सेस झालं. आज तिला 1 मुलगा 1 मुलगी आहे. कशी गंमत आहे. काही मुलांना त्याला काय म्हणू आपण, अपत्य नाही. काही लोकांना अपत्य नाही, अपत्यासाठी मार्गात आले. विश्वास ठेवा त्या परमेश्वरावर. आता कोणीतरी सांगितलं की 15 वर्षानंतर मूल झालं. 15 वर्षानंतर मूल झालं. अपत्य होईल. ते निंब्याचे भजनवाले घर जा रे, त्याला मुलं बाळ नव्हते. 10 वर्ष त्याला मुलं बाळ झाले नाही. बबनराव घर जा रे. आणि पत्नीने सांगितलं का आम्ही, तू मार्ग कर. पती देवाला तुम्ही मार्ग करा. तो करायला तयार नाही. तो झोपून राहील. ही बाई अगरबत्ती लावेल. त्या अगरबत्तीमध्ये एवढा फायदा झाला की परमेश्वराने त्याला बुद्धी दिली आणि तो मार्गात प्रवेश केला. नाही होत त्याच्या दुसरी पत्नी करून टाका. हा ध्येय त्यांनी पकडला आणि दुसरी पत्नी केली. योग यायचा होता. दोन्ही पत्नीला
दिवस राहिले आणि दोन्ही पत्नीला मुलं झाले. एका वर्षामध्ये 2-2 मुलं, एका वर्षामध्ये 3-3 मुलं. एकीला 2 जुळलं ते एकीला 1. कसं आहे, देव देते पण कर्म नेते. लक्षात घ्या, देव देते पण कर्म नेते. आम्हाला कर्म दुरुस्त करायचे आहे. हा कर्मप्रधान हा मार्ग आहे आणि म्हणून आम्ही कर्मावर भार दिला पाहिजे. त्या बाबावर विश्वास ठेवला पाहिजे. त्या बाईने सांगितलं ऑपरेशन करा. ऑपरेशन केलं आणि ते आजही जिवंत आहे. असे अनेक उदाहरण आहे. जाहीर केलेला माणूस वाचला. प्रकाश भरणे गुरुजीचे आजचे कार्य होते. हा नंदनवनला राहत होता. एक पाव झगडा झाला पती पत्नीचा. झगडा दररोज करावं बरं. झगडाला याला तर मजा येत नाही. झगडा करावा पण त्याला मर्यादा पाहिजे. जर आम्ही मर्यादेच्या बाहेर गेलो तर मात्र नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. हे तेवढंच खरं. हांडी चाटूले लागते, चाटू हांडीले लागते, तोपर्यंत भाजी बनत नाही. त्याला खारवडून येत नाही आपण भाजी बनवून का. म्हणून पत्नी पतीला बोलणार नाही ते चालत नाही. पतिदेव पतीला बोलणार नाही ते चालणार नाही. पण एवढं करू नका की आम्ही पतिदेवाची दारू सुटले तर पूर्ण प्रेशर त्या माणसावर टाकून देता तुम्ही. तो एवढा पागल होऊन जाते की आता आईकडे पाहू का पत्नीकडे पाहू. काही ठिकाणी असा प्रसंग आहे, आईची सेवा करू का पत्नीची. पत्नी म्हणते नाही मला सासूच पाहिजे नाही. अरे आम्ही समजलोच नाही, मार्गात आलो आम्ही समजलोच नाही. देव कुठं आहे, आई वडिलांची सेवा करायची आहे, तो व्यक्ती कुठे जाईल. अरे आईला पहा, पत्नीला पहा. ती जन्म देणारी आई आहे आणि प्रपंच करणारी पत्नी आहे. दोघीला समान अधिकार देऊन त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. कार्य पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भाव तिथं देव. तुमच्यामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही देवाला हलवू शकता. भाव भुकेला हरी करी तसे भक्ताची चाकरी. म्हणजे सेवकाची चाकरी म्हणजे नोकरी. म्हणजे एवढा भाव निर्माण झाला पाहिजे की आम्ही देवाला हलवू शकतो. जसं उदाहरणार्थ संत नामदेवांनी विठ्ठलाच्या मूर्तीला हलवून टाकलं. विठ्ठलाच्या मूर्तीला हलवून टाकलं, त्या ठिकाणी मूर्ती प्रकट झाली. इतिहास चांगला तर लांब आहे. 4:30 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे. अध्यक्ष महोदयांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. नैवेद्य घेऊन गेला आणि सांगितलं तू जेवण कर. तर गोट्याची मूर्ती काय बोलणार आहे का. पण भाव होता. काय होता, भाव तयार होता की नाही हा देव जेवते म्हणून माझी आई या देवासाठी नैवेद्य देते. जेवावं लागलं, त्या ठिकाणी मूर्ती प्रकट झाली विठ्ठलाची आणि नामदेवासोबत जेवली. इतिहास बनलेला आहे. आम्ही सुद्धा लहानशी मुलगी, या मुलाने जर तीर्थ बनवलं हे सापाचे जहर उतरवते. हा घट्ट त्याग आहे आमचा. सर्व त्यागी लोक आहोत आम्ही. आमचा त्याग जर त्या पद्धतीने असला तर आमच्या जीवनाला धोका होणार नाही. आता आम्ही मनाचे हलके आहोत. थोडासा ताप आला काकाजीला फोन, थोडस काही आलं काकाजीला फोन. अरे शरीर आहे. एक निष्कर्ष काढा की बाबांच्या सुद्धा पायाचे ऑपरेशन करावं लागलं. बाबांच्या सुद्धा पायाचे ऑपरेशन करावं लागलं. आता बाबांनी तर ब्रह्मांडाला मिळवलं होतं. त्या यमराजाला ललकारलं होतं. बोले ये लड़के का फासा निकाल अन्यथा तेरी यमपुरी उलटी कर दूंगा. मग त्यांच्या पायाचे ऑपरेशन कशाला करायला लागलं असतं. हे शरीर आहे. या शरीराला इजा होणार आहे. बाबांनी सांगितलं का घाबरू नका, हिम्मत ठेवा आणि त्याला सांगा. बाबांनी आपल्याकडे बोट कधी दाखवलं नाही. तो आहे परमेश्वर आहे, त्याच्याकडे बोट दाखवा. सर्व काम झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. शून्यामध्ये होतो, काही नव्हतं आमच्याकडे. डोक्याला हात लावून बायको आणि मी फसून राहत होतो. माझ्या घरापासचे ते वहिनी वगैरे आहेत त्या ठिकाणी. माझी पत्नी पण आहे. कसं करेल, 3 मुली 1 मुलगा. परंतु मार्गात आलो 29 नोव्हेंबर 1998 आणि ती ज्योत जेव्हापासून जळली, ती ज्योत आधी माझ्या हातात जळत आहे. कोणी काही म्हणे, मला कोणाचे काही घेणं देणं नाही. हमें है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दो. बाबाला टीका दिल्या लोकांनी. आम्ही कोण, काकची मुली लागलो. आम्ही कोण लागलो जी. बाबा ज्यांनी ती कृपा मिळवली त्याला टीका करायला भेटले नाही लोक. तर तुम्ही आम्ही कोण लागलो सांगा. म्हणून तो विचार करायचा नाही मला काय करायचं, माझे कर्म कसे बनवायचे. अरे बाबांनी आपल्याला लेकराचा दर्जा दिला. बाबांच्या पायाचं ऑपरेशन झालं तेव्हा बाबा अमेरिकेला गेले होते आणि अमेरिकेला डॉक्टर मनोज हुबरीकरांनी सांगितलं की बाबा तुम्ही इथेच राहून जा. आता या ठिकाणी सगळी व्यवस्था आहे. खाणं पिणं, एसी, पैसा आणि सगळं आहे.
2 मिनिटं स्तब्ध राहिले आणि बाबांनी सांगितलं, डॉक्टर म्हणो मी तुला जन्म दिलेला आहे, तू एकुलता एक मुलगा जन्म घेणारा आहे, पण भारतामध्ये माझे अनेक लेकरं माझी वाट पाहत राहतील म्हणे. कसं आहे बाबांचं मन, म्हणजे आम्हाला लेकराचा दर्जा दिला, मुलाचा दर्जा दिला, माझे मुलं मुली वाट पाहत राहतील म्हणे. किती फिकर हो तुमची. काय दिलं बाबाला आम्ही? पैसा दिला, आमचे नातेवाईक होय, काय काय दिलं बाबाला आम्ही? कोणते रिश्तेदार होय? आज कार्य म्हणलं म्हणजे आम्ही रिश्तेदाराचे नाव सांगतो, तिथं लग्न आहे, तिथं बारसा आहे. अरे परमेश्वराचे पहिले गुरुजीकडे कार्य होते, गुरुजीने सांगितलं लग्न आहे एका सेवकाला, पहिले कोंढण्याचे लग्न लाव म्हणे, मग त्याचे लग्न लावतो. पहिले कोंढण्याचे लग्न लाव, इथं पहिले लग्न लाव, मग लग्नाला जा. अरे सारी माया तेव्हापाशी राहील का नाही? सारा परिवार तुला विचारल, माया संपली की नाही? भाऊ नाही, भावजे नाही, कोणी नाही, कोणी नाही कोणाचे, हे लक्षात घ्या. राऊत गुरुजीच्या मुलीचा सुद्धा अनुभव आहे. आम्ही जर विश्वास ठेवला काही घडू शकते, लक्षात घ्या. राऊत गुरुजीची मुलगी इकडे दिली आहे गोंदिया साईडला, आणि डिलिव्हरीच्या वेळेस तिला काही दिवस राहिले आणि तपासणी करता लेडीज लोक जातात. डॉक्टरने सांगितले या बाईला रक्तही नाही, होणारं बाळही कमजोर होईल, गॅरंटी राहणार नाही आणि बाईची गॅरंटी राहणार नाही. गुरुजीच्या मुलीला नाही म्हणे मी बाबाची सेविका, मी बाबाची सेविका त्यागी आहे, मी झगडा करीन त्या परमेश्वरासोबत. भावनात केली आणि भावनात शब्द ठेवला, मी त्यागी सेविका आहे, तुझ्या त्याग केला आहे. कसं माझ्या शरीरामध्ये रक्त कमी झालं, कोणी केलं? मला रक्त भरून पाहिजे, माझी रिपोर्ट नॉर्मल निघाली पाहिजे. आणि काय केलं तिने माहितीये का? 50 रुपयाची फक्त रसीद फाडली, 50 रुपयाची रसीद फाडली. काही मायना आहे का 50 रुपयाला? एक खर्रा खाऊन दुखतात आमचे पुरुष लोक. पाया खाते का तर मला माहित नाही, पण खाते म्हणतो कानावर आहे, असं कानावर आहे. असो, तर 50 रुपयाला काही मायना आहे का? त्या 50 रुपयाला कसा करिश्मा केला? आज तिला रक्तही वाढलं, रिपोर्टही नॉर्मल आली, डिलिव्हरी चांगली झाली, बाई बी वाचली, मुलंही वाचलं. कशी गंमत आहे. तुमसरला एका कुटुंबामध्ये खूप दुःख होतं आणि दुःखाने इतकं व्याकुळ झाला होता की त्यांनी बरेच प्रयत्न केले. मार्गात आल्यानंतरही दुःख दूर झालं नाही, तत्व शब्द नियमाचे पालन झालं नाही. एका जणाला विचारलं, जोगी म्हणून डायरेक्टर आहे आपल्या याच्यात मंडळामध्ये, तुम्ही म्हणे असं करा, आज गुरुजी येणार आहे तुमसरला, तर गुरुजीचा एक सल्ला घेऊन पाहिजे. आता सगळ्याचा सल्ला तर होऊन गेला, एखादा शब्द त्यांनाही विचारून पहा. आता गुरुजी कार्यक्रमाला गेले त्या ठिकाणी, आणि त्या बाईने आणि त्या घरच्या माणसाने गुरुजीला विचारलं, गुरुजी असं असं दुःख आमच्या घरी आहे आणि दुःखाच्या नायनाट होत नाही आहे, इतके दिवस झाले मार्गात त्याग झाला, सगळं झालं, त्यागी होता. गुरुजीने काय सांगितलं माहित आहे? मार्गदर्शकाचा शब्द हा महत्वाचा शब्द. गुरुजी म्हणे तू आश्रम निधी भवन निधी भरली का? हो. कोणाकोणाची भरली? तर म्हणे मी माझी. बाकीच्या लोकांची? कोणी जेवण करत नाही का बाकीची? यांना ताप आला तर दवाखान्यात नाही न्यावं लागत का? यांना पैसा खर्च करावा लागत नाही का? यांचे शिक्षण तुम्हाला करावं लागत नाही का? म्हणजे तुम्ही हिस्सेदार सगळे आहे ना कुटुंबाचे. तू नागपूरला जा, भवनामध्ये सगळ्याच्या आश्रम निधी भवन निधी ची रसीद फाडून ये. काय घडवल तो परमेश्वर घडवल. त्याला आश्चर्य वाटलं. तो गुरुजीचे बोलणं संपलं आणि तो जोगीला म्हणते, काय ते मार्गदर्शक ते बाबाजी म्हणते ते आश्रम निधी फाडायला सांगितलं म्हणते. आता आश्रम निधीने काही बिमारी सुधरण त्याची म्हणते. बागमारी बाई केवढा मोठा आहे की नाही? अरे तू जो शब्द तू पाळ म्हणते, त्या शब्दाचे पालन कर, मग काय घडवायचं तो परमेश्वर घडवल म्हणते. आणि त्यांनी मन बनवलं. दुसऱ्या दिवशी तो नागपूरला आला आणि कुटुंबाच्या सगळ्या लोकांच्या आश्रम निधी भवन निधी फाडली, रसीदी घेऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी पासून त्या बिमारीमध्ये सुधारणा आली आणि दुरुस्त झाला. कसा खेळ आहे प्रभू हा खेळ दुनियेच्या, कशाला सांग केला. आमच्या जाणत्याने जर आम्हाला म्हटलं की ते कोंबडा द्यावा लागते, तो बरोबर ती. आणि आश्रम निधी फार म्हटलं आम्ही, फाडली निधी म्हणते घरच्या लोकांची, माझी झाली ना आता.
असं नाहीये. काय आहे, शब्दाकडे लक्ष देणं. शब्द हा परमेश्वराचे काम करते, दुःखाचा नायनाट करते. मी तो अनुभव सांगायचा राहिलो, 2 मिनिटं घेईल फक्त. आता नंदनवन मध्ये प्रकाश भरणे, पती पत्नीचा झगडा झाला. एवढा झगडा झाला, एवढं तुफान झालं की त्याच्यानी सहन झालं नाही आणि त्यांनी एक पाव जहर पिऊन टाकलं. बाथरूम मध्ये गेला आणि एक पाव जहर पिऊन टाकलं. आता एक पाव जहर पेला फेस घालत राहिला त्या बाथरूम मध्ये. या जगनाळा चौकाच्या बाजूला एसडी हॉस्पिटल आहे, तिथे भरती केलं. मी सुद्धा त्या दवाखान्यात एका पेशंट कडे होतो आणि रात्री केस आली 1 वाजता आणि ही बाई बोंबलून राहिली, बाबा हनुमानजी, बाबा हनुमानजी, बाबा हनुमानजी. याला सीधा आयसीयू मध्ये टाकलं. मी बाईकडे गेलो. मग माझी काही ओळख पळख नव्हती तेव्हा, पदाधिकारी नव्हतो, मी साधा सेवक होतो. बाई म्हटलं, बाबा हनुमानजी, बाबा हनुमानजी तू जपून राहिली, बाबांची सेविका आहे का? तर म्हणे हो. काय झालं तुझ्या पतिदेवाला? अजी म्हणे आमच्या दोघांचे भांडण झालं आणि जहर पिऊन टाकलं म्हणे यांनी बाथरूम मध्ये जाऊन. बाई म्हणलं एकाएकी जहर नाही पेत, तुफानच एवढं उठलं असं की तुम्ही देवीचे रूप घेतलं तुम्ही, तर तुम्ही कोणाला मागायला तयार नाही का? तर थोडस रूप कमी करायला पाहिजे होतं. आज जर काही घटना झाली तर काय घटना होईल? ठीक आहे, काय हरकत नाही, तू घरी जा, बाबाच्या पाटाच्यावर बस आणि सांग बाबाला का माझ्या पतिदेवाला जहराचा अमृत कर, मी यापुढे झगडा करणार नाही. शब्द दे बाबाला. शब्दाची सोडवणूक झाली. त्या बाईनं ऐकलं, माझं ओळखी पाडकी काही नव्हती. ती घरी गेली आपल्या भावाला घेऊन. भाऊ बी मार्गातच आहे आणि बाबाच्या पाट्यापाशी बसली. शब्द दिला, बाबा मी यापुढे कधी पतिदेवासोबत भांडण करणार आहे, माझ्या पतिदेवाला वाचवा. पहाटेला 4 वाजता पूर्ण डॉक्टरनी आपले प्रयत्न केले. प्रयत्न डॉक्टर करते, त्याला बुद्धी देणारा हा परमेश्वर असते, हे लक्षात घ्या. विज्ञान सायंटिस्ट जे बी काही लोक होऊन गेले, जे काही प्रयोग करतात त्यांच्या विज्ञानानुसार करतात, परंतु कर्म जे असते, परमेश्वर ज्याला म्हणतो, चैतन्य शक्ती ज्याला म्हणतो, ती त्याला बुद्धी देते, त्याच्याकडून ते करवून घेते. आम्हाला ती दिसत नाही, ती निर्गुण निराकार आहे. आणि तो प्रकाश भरणे वाचला. आता युवा शौर्याचे आहे. सांगण्याचे तात्पर्य असा की खूप अनुभव आहे. आता मला बोलायसाठी काय कमीत कमी अर्धा तास पाहिजे, पण 15 मिनिटात मला आता संपवा लागेल. 20 मिनिटं होऊन गेले आणि वेळ कमी आहे आणि वेळेला महत्व दिलं पाहिजे आम्ही. म्हणून मी विनंती करतो सगळ्यांना की पुढे जे काही कालपर्यंत घडलं असेल, तुमच्या हाताने चुका झाल्या असेल, पतिदेवाला बोलले असेल, मुलांना संस्काराच्या विरुद्ध बोलले असेल, बकऱ्या वगैरे वगैरे काय म्हणतात, लगेच अनुभव आहे. एका बाईने डोम्यानाच म्हणून गेलं आपल्या पतिदेवाला, त्या कार्या नागाने मला डसला, म्हणे त्याला मारलं असं 2-4 झापडा. तर धान कापायला गेली होती. खरोखर त्या बाईला डोम्या नागाने दंश केला धानामध्ये. ही घटना झालेली आहे आणि म्हणून शब्द पकडून ठेवते. त्या शब्दाचं हिशोबाने शब्द सांभाळायचे आहे आपल्याला. म्हणून बाबांचे तत्व शब्द नियम हे अनमोल आहे. कालपर्यंत ज्या चुका झाल्या असेल त्या विसरा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून असं आयुष्याच्या. आजही आमचे आयुष्य बनू शकते. म्हणून कालपर्यंत विसरा, चुका झाल्या असेल तर, आणि उद्यापासून आपल्या कुटुंबामध्ये एकता करण्याचे प्रयत्न करा. सासूबाई बोलत असेल बोलू द्या, 4 दिवसाची आहे, आई म्हणून सांभाळा तिला. आणि अशा प्रकारे सासू सुनेनी थोडस विचार विनिमय करून बाबांच्या तत्वशब्द नियमाप्रमाणे वागण्याचे प्रयत्न केले पाहिजे. मी ते प्रयत्न करीन. एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. सगळ्यांना माझ्या नमस्कार. धन्यवाद साहेब. कमी वेळात तुमच्याकडून आम्हाला भरपूर काही मार्गदर्शन हवं होतं, पण वेळ कमी पडला. जे जे उदाहरण ठेवले, प्रत्येक उदाहरणात प्रेरणा मिळते. स्वतः तुम्ही जे भवन निधी आश्रम निधीचं जे उदाहरण सांगितलं, त्यात मी सेवक आणि तुम्ही मार्गदर्शक, साक्षी तुम्ही पण हा, मी पण हाव. शब्द देणारे तुम्हीच. आणि त्या शब्दाचं पालन केल्यानंतर माझं पण दुःख, माझ्या वडिलाचं दुःख दूर झालं. म्हणजे शब्द हा पुष्कळ मोठा आहे ना, तो आमच्यासाठी अमृतासारखा आहे. त्या शब्दाचं पालन केलं तर. साहेबांना म्हटलं पती परमेश्वर, लढाया झगड्या करतो पती पत्नीमध्ये,
त्या काळामध्ये संत तुकाराम महाराज यांची पत्नी तिखट स्वभावाची होती आणि सदैव ती भांडायची, परंतु पती जेवते वेळेस ती शांत असायची. ती म्हणायची जेवण कर, आणि महाराज म्हणायचे माझ्या भगवंताला नैवेद्य दाखवू दे, त्याच्यानंतर मी जेवण करीन. ती म्हणायची तुमच्या दगडाच्या देव खरंच जेवणार आहे का? तेव्हा तुकाराम महाराज निरुत्तर व्हायचे आणि ती म्हणायची आवाज करून तुमच्या परमेश्वर खात नाही, पण माझ्या परमेश्वर खाते, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. बरोबर सांग बरं, कसा खाते तुझा परमेश्वर? बाईनं एक घास उचलणं भरतं त्यांच्या तोंडात, पहा म्हणजे माझ्या पती परमेश्वर खाऊन राहिला म्हणते. म्हणून पतीला परमेश्वराची उपमा दिलेली आहे, पण उपमा नाही, हकीकत म्हणे परमेश्वरच असते तो आपला आला. साहेबांनी म्हटलं तुझ्या आहे तुझ्यापाशी परी तू जागा भुललाशी. त्याच्या भावार्थ असा, देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर, जशी उसात साखर तसा देहात परमेश्वर. उसात साखर पाहिली का आपण ना? नाही, परंतु तू गोड लागते. तसा तो परमेश्वर आमच्यात आहे, तो दिसत नाही, त्याचे गुण दिसतात. आणि त्या परमेश्वराची ओळखी आम्हाला करायची आहे आणि आपला विश्वास मजबूत ठेवायचा आहे की माझा परमेश्वर माझ्यापाशी आहे. हे केव्हा होईल? जेव्हा आम्ही आपल्या आत्म्यातले भाव आणि विचार शुद्ध ठेवू, तो परमेश्वर नक्की आमच्या हृदयात वास करेल, तेव्हाच मानव मंदिर सजेल. बाबांना म्हटलं ध्येय मानव मंदिर सजाना आहे. तर कसं सजवायचं? आम्हाला आमच्या आत्म्याचे विचार शुद्ध करायचे आहे. धन्यवाद साहेब. त्यानंतर सरते शेवटी